नमस्कार. आज भव्याचं जुना हिंद केसरी बैलपोळा मैदान माळशिरस तर पार पडत होतं, पण कुठंतरी थोडासा अंधाराचा व्यत्यय आल्यामुळे आयोजकांनी आणि सगळ्या बैलगाडी मालकांनी निर्णय घेऊन फायनल थांबवला आहे. फायनल उद्या सकाळी 7 वाजता होणार आहे. आज आपला सर्वांचा आवडता हिंद केसरीचा मानकरी अजिशेख जगताप करोंडे यांचा चिक्या पुन्हा एकदा मित्रांनो या मैदानाचा गोलाचा मानकरी राहिला. गेल्या वर्षीचा 1 नंबर आणि पुन्हा त्याच मैदानामध्ये गोलाचा मानकरी राहिला. आपल्यासोबत अजिशेठ शेठ, नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, गेल्या वर्षीचा 1 नंबर आणि आज ज्या पद्धतीनं एक मनात आशा होती ती त्यानं पूर्ण करून दिली? 100% बैलांनी आज मोठा आव्हान दिला, कारण गावच्या मैदानामध्ये नंबर होणं किंवा गोलात जाणं हे प्रत्येक मालकाचं एक स्वप्न असतं आणि आज बैलांनी पूर्ण केलं. गेल्या वर्षीच्या कुठेतरी आठवणी पुन्हा एकदा जागा झाल्या. 100% लोकांच्या मनात चिक्याविषयी खूप मोठा आदर आहे आणि चिक्याने त्या सगळ्यांच्या तालुक्याच्या आणि चिक्या फॅन पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी त्या आज ज्या सगळ्या आठवणी उजाळ करून दाखवल्या. आणि खरंच चिक्याचं जेवढं मी खरंच बरं का मनापासून अभिनंदन बैलाचं माझ्या. एक चिक्क्याच्या रूपामध्ये एक तुमच्या दावणीला किंवा फॅमिलीला एक हिराच लाभलाय म्हणावं लागेल. 100% बरं का. बैल पाहिले मी मराठामध्ये बरं का सगळी. मी त्या ह्याच्यात नवीन माणूस आहे, पण बैलांनी माझं नाव खूप मोठं केलं. व्यावसायिक माझं नाव आहे मोठं, लोकांना माहीत नसेल. मराठावर माझ्या मशीन चालतात सगळे. माझं नाव तर आहे जगताप ब्रदर्स म्हणलं ना, ऑकलँडच्या फील्डमध्ये आम्ही आहे. माझ्या स्वतःच्या 60-65 मशीन आहेत. प्रत्येक तालुक्यात म्हणजे एक 7-8 पश्चिम महाराष्ट्र तालुक्यात माझ्या मशीन चालतात. त्यामुळे लोक मला ओळखतात आणि बैलांनी माझं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं. शेट बघायला गेलं तर मध्ये थोडासा एक बॅड पॅच गेला आजारपणामुळे, थोडंसं दुखापतीमुळे गोलालापासून मुकावं लागलं. बरेच जण म्हटले, पण तुम्हाला विश्वासातून प्रत्येक वेळेस म्हणायचा की चिक्या आणि तो कधी थांबणारा नाही. 100% एक सांगतो मी तुम्हाला, बैलाच्या जातीमध्ये चिक्याची जात जी आहे आपल्या बैलाची, हे खिल्लार जातीचा बैल आहे, जातीवंत बैल आहे तो. असे बैल थांबत नाहीत. ज्याला क्षेत्र कळतं ना त्यांनी तो बैल ओळखायचा असतो. 2.5 वर्षामध्ये बैलाचं माझ्याकडे 80 गुलाल झाले, त्या माझ्याकडे पण 18 ते 19 गुलाल झालते आणि आज 100च्या आसपास त्याचे गुलाल झाले. म्हणजे तो बैल असा नाही आहे, त्याचा पायाची थोडी इंजुरी त्याला झालती, सुजला होता पाय त्याचा, झाला तर कमी होत चाललेला आहे तो. 100% दिपाळीपासून मोहर तो बैल पहिल्या प्रपोजमध्ये तो पाळणार. आणि कसं आहे, सोन्या 50-50 सगळ्याला माहीत आहे. त्याच्या पाठीमागं मला एक हे जे वाटतं की बैल निघाला. आणि आपला देव बकासूर तो तर काय त्याचा म्हणजे आज चिक्याचा गुरुच आहे तो बरं का. गुरुचं स्वप्न त्याने पूर्ण केलं. आज पुन्हा एकदा आम्हाला ती शेटची जोडी पाहिजे, वन महाराष्ट्राची जोडी आणि 100% संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलाय आपल्या पाळाने त्या जोडी. 100% आम्ही 9 वेळेस पळालो. 7 1 नंबर आहेत, म्हणजे 8 गुलाल आहेत. ते एवढं सोपं नाही आहे बरं का. कुठल्या बैलाचा इतिहास मला माहीत नाही बरं का. मला ह्या 5-6 वर्षात मी पाहतोय, पण 6 वर्षामध्ये करंटमध्ये आता जे क्षेत्र एवढं फास्ट झालेलं आहे तुम्हाला सांगतो की निकाल हा आता फुटा 2 फुटात पडतोय. पहिली बैलांचा विषय वेगळा होता. लक्ष ही बैल कशी 2-2 टांग्यांनी ते निकाल घेत होते, पण आत्तामध्ये खूप म्हणजे प्रत्येक मालक बैलाला एवढा जपतोय. त्याच्यामुळं आता निकाल फुटत होतात आणि 7 1 नंबर सलग करणं आणि 8वा फायनल राहणं म्हणजे ही बकासूरची म्हणजे आमच्या चिक्याच्या यात खूप मोठी ती आहे. संज्ञाच म्हणून लागेल ती बरं का, की देवान दिलेला तो चमत्कार आहे बरं का. बकासूर हा इतिहासातला बैल आहे, तो इतिहास घडवला त्याने आणि त्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेलं आहे की चिक्याने 8 फायनल आजपर्यंत केलेत. आणि 100% मी सांगतोय काय, येत्या काळात गाडी पळणार आहे, कंटिन्यू पळणार आहे आणि त्यावेळेस त्याचा गाडी नंबरात पळणार आहे ती. बकासूरचं सध्या थोडासा बॅड पॅच सुरू आहे, परंतु तो असा नंदी आहे की तो कमबॅक करतोच. अहो आता त्याची नाही जरी पळाला ना, मी काय बोलतोय तरी त्याने जेवढं आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं केलेलं आहे काय, बस झालं आपल्याला. तो बैल आत्ता येतोय मैदानात, बकासूर हा बैल येतोय म्हणजे ती देवाची देण आहे आपल्याला. ह्या जर पाऊल लागणं इम्पॉर्टंट आहे ह्या मैदानाला आपल्या. त्यामुळे बैल हा तो रिवर्स असो किंवा पळू किंवा त्याचा नंबर करू, त्याने खूप मोठं एक त्याचं अस्तित्व करून ठेवलं आहे मोठं. अजित शेठ, आज एक जोडीविषयी काय सांगाल? आज चिक्यासोबत कोण पळाला? 100% तो कोण आहे ना, वजीर सलग 5 मैदानामध्ये तो आता हिंद केसरी मैदानात तो बैल राहिलेला आहे. आमच्याबरोबरच एकदा राहिलो, 3 नंबर केला होता आम्ही आणि आजही तो फायनल राहिला. म्हणजे याचा अर्थ की त्या बैलामध्ये खूप मोठी क्षमता आहे. फक्त थोडासा कुठेतरी मला असं वाटलं की बैल तो अंधारामध्ये थोडासा जाणीवपूर्वक म्हणजे कसं काय राहिला काय कळलं नाही, पण बैल आता मात्र फुल फॉर्ममध्ये तो बैल आहे. मी काय सांगतोय की इथून मोर त्या बैलाचं खूप मोठं भविष्य आहे वजीरचं. एक फॅमिलीचा काय आनंद असतो जेव्हा हिंद केसरीचा गुलाल घेतो किंवा इतर गुलाल घेतो. आज माझं गाव, माझी टीम आणि महाराष्ट्र माझा चिके फॅन ही माझी फॅमिली आहे. खरंच आज सगळ्यांना एवढा आनंद झाला, माझ्या टीमला, माझ्या मुलांना, मला स्वतःला, की आज मला शब्दात व्यक्त करता येत नाही ती. आज कमबॅक म्हणजे असा केला की डायरेक्ट हिंद केसरीच्या गोलालाच कमबॅक केलाय. 100% काय झालं, मागच्या 2-3 महिन्यामध्ये बैलाचा बॅट पॅच चालला होता.
पळत होता बैल पण थोडासा 19-20 व्हायचं काहीतरी. हां हां आज त्यांनी ती सल भरून काढली. हां मला आशा आहे 100% बरं का, तालुक्याचं नाव माझ्या खूप बैलांनी मोठं केलं आणि तो मोरही करत राहील. हां चालेल ठीक शुभेच्छा आहे. राहतील तुम्हाला. उद्या फायनल आहे. धन्यवाद. आणि अप्रतिम अशी फायनल होईल उद्या. 100. धन्यवाद. धन्यवाद.